तर हा होता आमच्या हिमाचल ट्रिपचा फर्स्ट डे आणि आज होतो आम्ही अमृतसरमध्ये. आदल्याच रात्री 10 वाजता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं आणि आजच्या प्लॅनमध्ये बरेच स्पॉट्स आम्हाला व्हिजिट करायचे होते, प्लस आम्हाला हॉटेलमधून चेकआउट पण करायचं होतं. तर सगळ्यांचं कन्फ्युजन चालू होतं आणि सगळ्यांची तयारी सुद्धा चालू होती. आम्हाला आमच्या बॅग्स पॅक करून बसमध्ये ट्रान्सफर करायचे होते आणि सगळ्यांची तयारी चालू होती आणि मी एकटीच रेडी झाली होती, त्याच्यामुळे पॅकिंगची ड्युटी आली माझ्याकडे. त्यामुळे मी सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि एक छोटीशी बॅग कॅरी केली ज्याच्यामध्ये सगळ्या गरजेच्या वस्तू होत्या. त्यानंतर हॉटेलमधून चेकआउट करायच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो होतो आणि आजचा ब्रेकफास्ट यमी होता. ब्रेकफास्टमध्ये आलू पराठा, सँडविच आणि पास्ता होतं. आम्ही पटापट ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी ब्लॅक कॉफी ऑर्डर केली, कारण ब्लॅक कॉफी शिवाय मला तर अजिबात जमत नाही. ब्रेकफास्ट नंतर आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून घेतला आणि देन आजच्या आमच्या स्पॉट्स व्हिजिट्सला सुरुवात झाली. आणि बाय द वे ही पूर्ण टूर एका टूर कंपनीने ऑर्गनाइज केली होती आणि त्यांचं नाव होतं मीट टू वर्ल्ड. आणि हे होते आमचे ट्रिप ऑर्गनायझर ज्यांनी स्टार्टिंगलाच आम्हाला आजच्या दिवसाचा पूर्ण प्लॅन समजावून सांगितला की आपण कोणत्या कोणत्या लोकेशन्सला व्हिजिट करणार आहोत. सो सर्वात फर्स्ट स्पॉट आमचा होता तो म्हणजे जालियनवाला बाग. हे काइंड ऑफ म्युझियम सारखं होतं, तिथे बरंच काय काय बघण्यासारखं होतं, लाईक जालियनवाला बाग आणि त्याची हिस्ट्री सगळं इन डिटेल दिलं होतं. ते सगळं बघितल्यानंतर आम्ही तिथे थोडे रील्स आणि फोटो शूट केले. त्यानंतर आम्ही गेलो होतो गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पलचा नाईट व्ह्यू ना एकदम भारी दिसतो आणि ते आम्ही आदल्याच दिवशी जेव्हा हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं तेव्हा बघितलं होतं. फक्त आमचं दर्शन झालं नव्हतं आणि आज दर्शनासाठी गर्दी तर खूप जास्त होती. एक तर तिथे काही शूट करायला पण अलाउ करत नव्हते. आम्हाला दर्शनासाठी जवळजवळ 2-3 तास गेले, पण आमचं दर्शन खूप छान झालं. आणि ते झाल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटला गेलो होतो. तर हे बघून तुम्हाला थोडं तरी लक्षात आलं असेल की मी कुठे आली आहे. इथे यायची मला बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आणि मी फायनली इथे आली होती आणि ते लोकेशन होतं वाघा बॉर्डर. आणि इथे आल्यानंतर इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे सगळं खूप छान होतं. एक तर त्यांची परेड, सगळी सेरेमनी वगैरे चालू होते आणि ते मी फर्स्ट टाइम बघत होती, त्याच्यामुळे अक्षरशः गुजबम्स आले होते. ते सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. जवळजवळ 6-7 वाजले होते. एक तर सेरेमनी अटेंड करायची होती, त्याच्यामुळे आमचा लंच स्किप झाला होता आणि त्यातून भूक पण खूप जास्त लागली होती, म्हणून आम्ही एका धाबावर गेलो होतो. आणि तिथे गेल्यावर आम्ही मस्तपैकी सरसो का साग आणि मक्की की रोटी ऑर्डर केली होती. मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं आणि मला खूप जास्त आवडलं. त्यानंतर आम्ही सगळेजण बसमधून निघालो. ऍक्च्युअल प्लॅन मध्ये असं होतं की गोल्डन टेम्पल परत व्हिजिट करायचं नाईट व्ह्यू बघण्यासाठी, पण आम्ही सगळ्यांनी ऑलरेडी नाईट व्ह्यू बघितला होता. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की बाकीच्यांचं टेम्पल व्हिजिट होतंय तोपर्यंत आपण थोडा टाइमपास करू, अमृतसरच्या मार्केटमध्ये फिरू, थोडी शॉपिंग वगैरे करू. म्हणून आम्ही अशा छोट्याशा ऑटोमध्ये बसून शॉपिंगसाठी निघालो. तिथे आम्ही भरपूर फिरलो आणि शॉपिंग म्हटलं ना की मी तर वेडीच होती. मी तिथं खूप काय काय बघत होती, पण घेतलं तर काहीच नाही आणि उगाच टाइमपास केला. आणि त्याच्यानंतर मस्त अमृतसरची लस्सी एन्जॉय केली आणि आम्ही तिथून निघालो. आज आमची ओव्हरनाईट जर्नी होती आमच्या नेक्स्ट हॉटेलसाठी. अशा प्रकारे आजचा आमचा फर्स्ट डे स्पेंड झाला. आता नेक्स्ट आम्ही काय काय व्हिजिट करतो हे तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्स मध्ये बघायला मिळेलच. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.